नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एकादशी उपवासानिमित्त मस्त अशी झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे। दरवेळी आपण साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे असे विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवत राहतो, पण एकदा ही रेसिपी बनवून पहा, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही, एकदम झटपट होते आणि काहीतरी नवीन खायला भेटलं की सर्वजण आवडीने सुद्धा खातात। तर आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे। तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करा, त्याच्याने संपूर्ण माप घ्या, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून काढायचं आहे, म्हणजेच की धुवून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे धुवून घ्या, ह्याच्यामधला स्टार्च निघायला पाहिजे। आता ह्याला 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुतो, ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून टाकतो। तर मंडळी 2 ते 3 वेळा स्वच्छ साबुदाण्याला धुवून घेतलेला आहे। आता हा फराळीचा पदार्थ आपल्याला झटपट बनवायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजत ठेवण्याची गरज नाही किंवा 2 ते 3 तास भिजत ठेवण्याची गरज नाही। कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि फक्त आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास साबुदाण्याला भिजत ठेवायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर 2 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल, किंवा एक दिवस अगोदर म्हणजेच की रात्री झोपताना तुम्ही साबुदाण्याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही। आणि सकाळी तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर हा पर्याय मस्त आहे। आता याला झाकण लावतो, एक 20 मिनिटं वाट पाहूया। तर मंडळी इथे दुसरीकडे एक मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 कप बगर घ्यायचा, म्हणजेच की वरईचे तांदूळ। अर्धा कप साबुदाण्यासाठी 1 कप बगर पाहिजे। आता बगरला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मार्केटमधून आणलं की ह्याला केमिकल लागलेलं असं, साबुदाण्याला आणि ह्याला पण, आणि चांगल्या प्रकारे निवडून घ्या धुण्याच्या अगोदर, म्हणजे ह्याच्यामध्ये बारीक बारीक आळ्या असतात, म्हणजेच की किडे असतात, ते किडे किंवा खडे साफ करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर मंडळी 2 ते 3 वेळा स्वच्छ वरईच्या तांदळाला धुवून घेतलेला आहे। आता तुम्हाला माहिती आहे मी तर सुरळीची वडी बनवतो, म्हणजेच की खांडवी बनवत आहे, आणि ह्या सुरळीच्या वडीमध्ये आंबूसपणा असलं की चव चांगली येते। तर 1 कप वरईच्या तांदळासाठी आपल्याला इथे अर्धा कप आंबट दही वापरायची आहे। जास्त आंबट दही वापरत असाल तर 1 ते 2 चमचे तुम्ही दही वापरू शकता, आणि कमी आंबट दही वापरत असाल तर 1 कप वापरलं तरी काही हरकत नाही। आता चांगल्या प्रकारे या दहीला या भगरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्हाला दही वापरायची नसेल तर 1 ते 2 लिंबाचा रस वापरलं तरी काही हरकत नाही। आता भगरला जास्त वेळ लागत नाही भिजायला, तर ह्याला असं सोडून टाकायचं, झाकण लावायची काहीच गरज नाही। एक 15 ते 20 मिनिटं ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे दहीमध्ये भिजू देऊ। आता जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। अगोदर आपण साबुदाणा पाहू चांगल्या प्रकारे भिजलाय की नाही। पाहू शकता पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि एकदम टम्म फुगलेला आहे साबुदाणा। असा हाताने मॅश करून पाहायचा आहे। मस्तपैकी साबुदाणा फुगला की रेसिपी एकदम मस्त होते। तुम्हाला असं वाटत असेल थोडासा कच्चा असेल साबुदाणा, तर आणखीन एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही गरम पाण्यामध्ये याला भिजवून घेऊ शकता। आता काय करायचं, मिक्सरचं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण साबुदाणा काढून घ्यायचा आहे। आता ह्यासोबतच इथे आपल्याला भिजत ठेवलेला बगर सुद्धा काढून घ्यायचा आहे। बगरचं काही टेन्शन नाही, बगर 5 ते 10 मिनिटांमध्येही चांगल्या प्रकारे भिजलं जातं, म्हणून बगरचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। हा साबुदाणा वाटलं तर तुम्ही एक दिवस आधी तयारी करू शकता किंवा 2 ते 3 तास भिजत ठेवलं तरी चालेल। बगरला फक्त 10 ते 15 मिनिटंच लागतात चांगल्या प्रकारे भिजायला। असं संपूर्ण बगर सुद्धा आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता तिखटपणासाठी इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि चव चांगली येण्यासाठी 2 ते 3 लहान तुकडं आलं वापरत आहे। तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर पाणी नाही वापरायचं आहे, अगोदर चांगल्या प्रकारे फिरवून एकदम बारीक करून घ्यायचं आहे, मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे। तर मंडळी अशी गाळणी घ्यायची आहे आणि साबुदाण्याचा आणि बगरचा वाटलेला बॅटर आपल्याला शोधून घ्यायचा आहे, कारण की एकदम गुळगुळीत बॅटर पाहिजे। कधी कधी काय होतं, साबुदाणा बारीक वाटला जात नाही किंवा मिरची वापरली आहे आपण, आलं वापरलं आहे, ते जिन्नस बारीक वाटले जात नाही, आणि ह्याचं बॅटर एकदम गुळगुळीत पाहिजे, मगच ह्याचं रोल बनवू शकतो आपण। म्हणून ह्याला शोधून घेणं फारच गरजेचं आहे। एखादा चमचा घ्या आणि त्या चमच्याने आपल्याला असं शोधून घ्यायचं आहे, आणि गाळ निघालेला बाजूला काढून घ्यायचं, किंवा आणखी थोडंसं पाणी टाका आणि पुन्हा थोडंसं ह्याला पातळ बनवू शकता, पण जास्त पातळ बनवायचं नाही। जास्त पातळ बनवला की रेसिपी चुकू शकते, म्हणून परफेक्ट कन्सिस्टन्सी असणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे। पाहू शकता फक्त अर्धा ते 1 चमचा गाळ निघालेला आहे। मग मी ह्याला आता वापरणार नाही, वाटलं तर थोडं पाणी वरून वापरेन, पण हा गाळ वापरणार नाही। आता ह्याला बाजूला काढतो। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिठाला या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे। 1 मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे। तर मंडळी मीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आणि बॅटर ही परफेक्ट तयार झालेलं आहे, आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी परफेक्ट एकदम सरसरीत कन्सिस्टन्सी पाहिजे।
आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही, कारण की दहीला पाणी सुटतं, म्हणून मी फक्त अर्धा कपच पाणी वापरलेलं आहे. तुम्ही सुद्धा पाणी थोडं जपूनच वापरायचं आहे, मगच कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट येणार. आता फटाफट मी तुम्हाला सुरळीची वडी बनवून दाखवतो. तर मंडळी, इथे मी स्टीमर प्लेट घेतलेली आहे. तुम्ही वाटलं तर कोणतीही मोठीशी स्टीलची प्लेट घेतलं तरी चालेल. 2 ते 3 पळी बॅटर टाकायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे. एकदम पातळ थर पसरवून घ्यायचा आहे. जशी आपण सुरळीची वडी बनवतो ना दरवेळी, तर तीच प्रोसेस आहे. फक्त पीठ चांगलं तयार झालं की सुरळीची वडी चुकत नाही. आणि असं पसरवून घ्यायचं आहे. प्लेटला खालच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्या. 1 ते 2 थेंब तेल लावून घ्यायचं आणि जितक्याही प्लेट असतील त्या प्लेटवर असं बॅटर पसरवून घ्या. तर मंडळी, इथे अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला एक एक करून स्टीमर ठेवायची आहे. ही झाली एक प्लेट, ही झाली दुसरी प्लेट. आता झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे आणि 2 ते 2.5 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त वाफवून घेऊ नका. आता उपवासाचा नाश्ता बोलला की उपवासाची चटणी पाहिजेच, त्याशिवाय नाश्ता अपूर्णच आहे. लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घ्यायची आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतलं तरी चालेल. 4 ते 5 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे मी 2 चमचे दही वापरत आहे. तुम्हाला दही वापरायचे नसेल तर एकात लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रस वापरला तरी चालेल, किंवा आंबट नाही वापरायचं असेल तर अशीच चटणी तुम्ही बनवू शकता. अगोदर याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या, मगच गरजेनुसार पाणी वापरा. तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या. तर मंडळी, पाहू शकता मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे. फक्त मोजून 1 मिनिट लागला चटणी बनवायला आणि ही चटणी अशी तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो. तर मंडळी, बरोबर 2 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी स्टीम झालेला आहे. आता ह्या प्लेटला काढतो, थंड करून घेतो, मग तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो. तर मंडळी, प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्याला असं साईडने आपल्याला आता कट मारून घ्यायचं. म्हणजे असं चाकू फिरवलं की ह्या गॅपमध्ये पाणी जातं. आता मधून ह्याला कट मारायचा आहे. तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता, म्हणजेच की लहान मोठे, जरासं पातळ बनवू शकता किंवा थोडीशी लांबीला मोठी बनवू शकता. जसं तुम्हाला आवडतो तसा 1 इंच, 2 इंच, 2.5 इंचची सुरळीची वडी बनवू शकता. इथं मी मीडियम साईजची सुरळीची वडी बनवणार, मग त्यानुसारच ह्याला आकार देत आहे. अगोदर असं आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. चाकू मात्र धार घ्या. आता काय करायचं, ही पण महत्त्वाची स्टेप आहे बरं का. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच कळेल की सुरळीची वडी सुरळी कशी पडते, आणि ते सुद्धा उपवासाची. असं चाकूने आपल्याला कडनं उचलायचं आहे आणि इथे मात्र आपल्याला पाणी सोडायचं आहे. काही थेंब पाणी सोडायचं आहे. पाणी सोडल्या सोडल्या पाहू शकता की सुरळीची वडी कशी डिमोल्ड होत आहे. आता इथूनच आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे सुरळी करायची आहे. म्हणूनच ह्याला बोलतात सुरळीची वडी. हलक्या हाताने करायचं आहे, जास्त घाई करायची नाही, पण पाणी सोडणं महत्त्वाचं आहे. पाणी सोडल्यावर फटाफट हे डिमोल्ड होतात. पाहू शकता मंडळी, मस्तपैकी ही सुरळीची वडी डिमोल्ड झालेली आहे. आता अशाच पद्धतीने सर्व प्लेटामध्ये मी बॅटर टाकून वाफवून घेतो आणि ह्याला डिमोल्डसुद्धा करून घेतो. तर मंडळी, एक एक करून सुरळीची वडी आपल्याला असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जितकं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवणार तर 13 ते 14 प्लेट सुरळीच्या वड्या तयार होतात. म्हणजेच की ज्या प्लेटमध्ये मी सुरळीच्या वडीचं बॅटर काढून घेतलेलं तसे 14 प्लेट वाफवून तयार होतात. आणि हुबेहूब जशी पारंपरिक पद्धतीने बेसनच्या सुरळीच्या वड्या बनतात ना, किंवा रव्याच्या, तशाच बनलेल्या आहेत. आता एक शेवटची स्टेप बाकी आहे. त्यासाठी मी इथे फोडणीच्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे. तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं स्टर करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या मिरचीचा कच्चेपणा निघून जातो. तुम्ही तडका न देता सुद्धा खाऊ शकता बरं का, पण थोडंसं तडका दिलं की चवीला एकदम भन्नाट लागते ही रेसिपी. साबुदाणा न भिजवता, पीठ न शिजवता अशी सुरळीची वडी एकदा बनवून पहा. ह्या उपवासाला 100% खात्रीने सांगतो, साबुदाणाचा वडा खिचडी विसरून जाल इतकं मला खात्री आहे. मस्त अशी चमचमीत सुरळीची वडी एकदा बनवून तरी पहा. जिभेवर ठेवताच विरघळणार आणि तोडल्यानंतर पाहू शकता किती मऊसूत झालेली आहे. दाताने न खाता पोटाने सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटतो. धन्यवाद.